विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनामध्ये मतदान. मतांचं गणित आमदारांना समजावण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन. आज सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विधान परिषदेमध्ये मतदान. विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजप आमदारांची बैठक. भाजपच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही विशेष हजेरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न. बैठकीमध्ये आमदारांनी फर्स्ट प्रेफरन्समध्येच आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची भूमिका. मतदान कसं करायचं याचं आमदारांकडून सराव. विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवरती काँग्रेस आमदारांची बैठक पार. मतदान कसं करायचं, मत बाद होऊ नये, पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मतं कशा प्रकारे द्यायची या संदर्भात केलं मार्गदर्शन. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून व्हीप जारी. पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करण्यासाठी व्हीप जारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पक्ष आमदारांची बैठक. काल रात्री उशिरा आमदार आणि शिंदेंची बैठक पार पडली. रात्री उशिरा ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक आयटीसी ग्रँडमध्ये पडली पार. शिवसेना ठाकरे गटाच्या रणनीतीवरती झाली चर्चा. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची खलबत. तिन्ही उमेदवारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी नेत्यांची रणनीती. काँग्रेसचे 3 ते 4 आमदार क्रॉस वोटिंग करणार आहेत. ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत. आम्ही त्यांना मोजतच नाही. शेकापचे नेते जयंत पाटील यांचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य. काँग्रेसमधील 3 ते 4 डाऊटफुल आमदार माहीत आहेत. त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजकीय रणनीती आखली आहे. त्या राजकीय रणनीतीचा फायदा आम्हाला होणार. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही. राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करणार. रावसाहेब दानवे यांचा दावा. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा विश्वास. निवडणुका झाल्यावरती राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत. शरद पवार यांची माहिती. राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात ही चांगली गोष्ट. पवारांची प्रतिक्रिया. राज्यात शरद पवारांनी इतके अभ्यास कोणाचाच नाही. त्यामुळे शरद पवार जे बोलतात ते प्रत्यक्षात देखील अंमलात आणतात. शरद पवारांच्या 288 जागांच्या वक्तव्यासंदर्भात खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार. अंबानींच्या विवाह सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईमध्ये. भाजपच्या सोशल मीडिया टीमचे विधानसभा निवडणुकीसाठी विचारमंथन. ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी व्यूहरचना आखली जाणार. विरोधकांचा खोटा प्रचार तात्काळ खोडून काढण्याच्या सूचना. विधानसभेसाठी भाजपची मोठी घोषणा. महाराष्ट्रामध्ये भाजप संवाद यात्रा काढणार. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अनिल देसाई आणि मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली रोहित पवार यांची भेट. जुलै अखेरपर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी होणार. मुख्यमंत्र्यांचं रोहित पवार यांना आश्वासन. दूध दराप्रश्नी आता आयोजित केलेली बैठक ही निष्फळ ठरली. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांची भूमिका. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह ध्रुव राठीच्या विरोधात हायकोर्टात याचिका. ईव्हीएम संदर्भात खोट्या, एकतर्फी आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनच्या वतीनं आरोप. महायुतीच्या आणखी एका घटक पक्षाचा मिरज मतदारसंघामध्ये दावा. आरपीआय खरात गट लढणार विधानसभा निवडणूक. सचिन खरात यांची घोषणा. मुंबई महानगरपालिकेमधील सुधाकर शिंदे या अधिकाऱ्याची तातडीनं बदली करा. आमदार अनिल परब यांची मागणी. मुख्यमंत्री शिंदेंमुळे सुधाकर शिंदे अजूनही पदावरती बसून. परब यांचा आरोप. आंदोलनाला एक परवानगी नाकारल्यानं खासदार वर्षा गायकवाड यांचं अदानी कार्यालयामध्ये निवेदन. मिळालेली वागणूक दुर्दैवी. यामध्ये पोलिसांचा काही दोष नाही.
त्यांच्या मागे अदृश्य शक्ती, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. क्रिकेटपटूंना कोट्यवधी रुपये दिले, दिव्यांग बांधवानं सुवर्णपदक आणल्यावरती भेटीला कोणी गेलं नाही, आमदार बच्चू कडू यांचा सरकारवरती घणाघात. विरोधी पक्षांकडून मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस, सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा आमदार अनिल परब यांचा आरोप. धारावीमध्ये अनधिकृत बांधकाम, निर्णय झाल्यावरती तात्काळ कारवाई होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती. विशाळगड अतिक्रमणासंदर्भात केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवरती बहिष्कार, 14 जुलैला शिवभक्त विशाळगडावरती जाणारच, छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा. समृद्धी महामार्गावरती सगळीकडे तपासणी करणार, महामार्गावरती भेगा पडल्यानंतर मंत्री दादा भुसे यांची माहिती. एका ठिकाणी भेगा पडल्या म्हणजे सगळीकडे भेगा पडल्या नाही, भुसेंची प्रतिक्रिया. पूजा खेडकर प्रकरणामध्ये समिती स्थापन, पूजा खेडकर यांची UPSC मध्ये झालेली निवड आणि इतर संबंधित बाबींची सखोल चौकशी होणार, समिती खेडकर यांच्या संदर्भात 2 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करणार. पूजा खेडकरच्या आईकडून कारवरती कारवाई करायला गेलेल्या पोलिसांनाच दमदाटी, ABPच्या कॅमेऱ्यावरती देखील धावून आल्या मनोरमा खेडकर. पूजा खेडकर यांनी जे काही केलं ते IAS पदाला अशोभनीय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. पूजा खेडकर प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवार यांची मागणी. हे असे IAS अधिकारी सिस्टीममध्ये कलंक आहेत, अशा अधिकाऱ्यांची बदली होऊन काही होणार नाही, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवरती पुणे पोलीस कारवाई करणार, खासगी ऑडी कारवरती लाल निळा दिवा लावणं आणि महाराष्ट्र शासनाचं स्टिकर लावल्यानं कारवाई होणार. पूजा खेडकर यांच्याकडे संपत्ती असून त्यांनी OBC आरक्षणाचा फायदा कसा घेतला, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल करा, कुंभार यांची मागणी. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन, पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यामध्ये जमीन खरेदी केली असल्याची माहिती समोर. वाशिमच्या परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या सरकारी वाहनावरील पिवळा अंबरदिवा हटवला, पदभार स्वीकारल्यानंतर खेडकर यांना अंबरदिवा असलेले सरकारी वाहन मिळालेलं होतं. अपघाताच्या वेळी मिहीर शहा दारूच्या नशेमध्ये असल्याचं उघड, बोरिवली मालाड भागातही मिहीर शहानं दारू प्यायल्याचं समोर, मद्यधुंद असतानाही मिहीरनं ड्रायव्हरकडून जबरदस्तीनं गाडी चालवायला घेतली होती. कावेरी नाकवा यांच्या कुटुंबियांची मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली सांत्वनपर भेट, वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये कावेरी नाकवा यांचा मृत्यू. बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली, मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी. मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, तसंच मराठे कुणबी एकच असा कायदा करा, बीडमधून मनोज जरांगे यांच्या मागण्या. महायुती महाविकास आघाडीचे नेते एकसारखेच, सर्वपक्षीय बैठकीवरून मनोज जरांगे यांचा हल्लाबोल. भुजबळांच्या माध्यमामधून राज्यामध्ये जातीय दंगली घडवण्याचं सरकारचं स्वप्न, मनोज जरांगे यांचा सरकारवरती गंभीर आरोप. सामान्य ओबीसींना आम्ही विरोधक मानत नाही, आमचा विरोधक फक्त छगन भुजबळ, मनोज जरांगे यांचा भुजबळांवरती निशाणा. तुमचं आमचं वैर नाही, पण गरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन. कुणाला पाडायचं त्यांचं थेट नाव सांगणार, बीडच्या सभेमधून मनोज जरांगे यांचा आमदारांना इशारा. भाजप संपू लागली तरी फडणवीस भुजबळांना सोडायला तयार नाहीत, जरांगेंचा फडणवीसांना टोला. मनोज जरांगे 15 जुलैला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेणार, वाखरी येथील माऊली पालखी रिंगण सोहळ्यामध्ये होणार सहभागी.
बीड येथे धनगर आणि वडार समाजाचं आमरण उपोषण. अनुसूचित जमातीला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू. उपोषण स्थळाला मनोज जरांगे यांनी दिली भेट. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीसाठी मातंग समाजाचं नायगाव येथे रास्ता रोको आंदोलन. नायगाव तालुक्यातील नरसी चौक येथे झालं आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकामध्ये पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. काटोल परिसरातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात जवाब दो यात्रा काढली. मुलुंडच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलामधील अनागोंदी कारभाराच्या विरोधात मनसेचं संकुलामध्ये घुसून आंदोलन. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव. अदानी कंपनीच्या विरोधामध्ये मुंबईमधील बीकेसीमध्ये आंदोलनाला परवानगी न दिल्यानं काँग्रेसचे नेते संतप्त. काँग्रेस नेत्यांची बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये घोषणाबाजी. विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं निदर्शनं. शासनानं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. 9 ऑगस्टला राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. मुंबई महानगरपालिकेचे निवासी डॉक्टर 22 जुलैपासून सामूहिक रजेवरती जाणार. महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात काळी रिबीन बांधून व्यक्त केला निषेध. मुंबईमध्ये साधारण 3,500 निवासी डॉक्टर आहेत. धुळ्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महसूल सहाय्यक पदाची वेतन श्रेणी वाढवावी. पुरवठा विभागामधील सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवावी. तसंच महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याशिवाय भरती करू नये या मागणीसाठी केलं आंदोलन. अकोल्याच्या तेल्हारा शहरामध्ये महिलांचा मोर्चा. लाडकी बहीण योजनेमधील ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट बंद असल्याचा आरोप. वर्ध्याच्या सावंगी रस्त्यावरती खड्ड्यात युवा ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन. आमदार पंकज भोयर नावाचं फलक रस्त्याच्या खड्ड्यामध्ये लावत रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात केला निषेध. दुधाला जाहीर अनुदान अद्याप शेतकऱ्याला मिळालं नाही या निषेधार्थ जळगावमध्ये आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दूध फेको आंदोलन करून केला निषेध. नाशिकच्या येवल्यामध्ये सकल दलित समाजाचा जनमुख मोर्चा. प्रसाद खैरनार याला न्याय देण्याची केली मागणी. प्रसाद खैरनारला मारहाण करत त्याचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड मार्गावरती भरधाव वेगानं जाणाऱ्या कारला लागली भीषण आग. सुदैवानं घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. निरपराध व्यक्तीच्या हत्येमध्ये सहभाग असलेल्या 2 जहाल माओवाद्यांना अटक. गडचिरोली पोलिसांची कारवाई. जळगावच्या बोदवडमध्ये फसवणूक करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला अटक. छगन पाडवी असं फसवणूक करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं नाव. चांदवड हिट अँड रन प्रकरणामधील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी. अपघातामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणमध्ये अटकेत असलेल्या गंगाधरला 4 दिवसांची सीबीआय कोठडी. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं प्रतिबंध विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास 3 ते 5 वर्ष कारावास तसंच 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद. अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्यानंतर वारकरी महामंडळाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता. वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरला असणार. आषाढी पालखी सोहळ्यामधील 3 दिंड्यांना विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार मिळणार. तसंच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज लग्नबंधनामध्ये अडकणार. देश विदेशामधील नामांकित व्यक्ती लग्नाला लावणार हजेरी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईमध्ये दाखल. अनंत आणि राधिकाच्या लग्नामध्ये होणार सहभागी. अनंत राधिकाच्या उद्या विवाह सोहळा. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो मुंबईमध्ये दाखल. गांधी कुटुंबीय
अंबानींच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत सूत्रांची माहिती. मात्र सोनिया गांधी नवदाम्पत्याला आणि अंबानी कुटुंबियांना शुभेच्छा देणार. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझाचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.